आज दिनांक 28/8/2025 वार गुरुवारी 1:58 आज शेतीमध्ये माझ्या पाणी आले आहे। गट क्रमांक 100 आहे। तर हिंगणघाट तालुका नायगाव जिल्हा नांदेड। तर आज शेतीमध्ये पाणी येऊन अतिवृष्टीच्या नुकसानामुळे आमचं भरपूर नुकसान झाले आहे। कारण शिक्षणाच्या वयामध्ये आम्हाला शेतीच्या मार्गावर जोडधंद्यामुळे आम्ही आज शेती करत आहोत। आज शेतकरी मुलं तर शिक्षण सोडून आरक्षण असल्यामुळे शिक्षणाचा मुद्दा सोडून आज शेतीच्या मार्गावर लागलेले आहे। तरी या शेतीमुळे या निसर्गाच्या याच्यामुळे देणगीमुळे आज आमची शेती वाहून गेलेली आहे। तर या पाण्यामुळे आणि सरकारला व आमदार व खासदार आमचे आमदार राजेश पवार साहेब यांना कितीतरी आम्ही कॉल केले, पण त्या कॉलला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। कारण या आमदार आणि या खासदारामुळे आज शेतीला कुठेतरी या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही। हे माझं कळतून आमंत्रण आहे। कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव किंवा कर्जमाफी अशासारखे शेतकरी मुलाला खरंच कितीतरी शेतकरी मुळे आज विकरत आहेत। कारण यांचे कॉलेज, यांच्या शाळा, यांच्या शाळेमध्ये ॲडमिशन या डोनेशनमुळे शेतकऱ्यांचा मायबाप फाशी घेऊन आत्महत्या होत आहे। कारण शेतकऱ्याला पुरेपूर जबाबदार हे सरकार किंवा या आमदार आणि खासदार आहे। कारण मी आमदाराला राजेश पवार साहेबांना 4 वेळेस कॉल केला, पण त्या कॉलला त्यांचा प्रतिसाद आला नाही। कारण शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे। तर शेतकऱ्यांचा घरात जन्म घेणं हा आमचा गुन्हा असेल तर हा आमचं धन करून माझा एक जीव देईल। कारण हा शेतकऱ्यांसाठी जर या सरकारचं नसेल तर हा सरकारचा मी जाहीर निषेध करतो। कारण आम्हाला सोयाबीन आमची पूर्ण नाश झालेला आहे, तरी तोडाला येऊन पीक गेलं म्हणता आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळण्याचा आहे।